मुलींना मोफत सायकल आणि महिलांना शिलाई मशीन 2026-27 योजनेची संपूर्ण माहिती बघा. नमस्कार मैत्रिणींनो, स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन चॅनल वर आपले मनापासून स्वागत आहे. आजची माहिती महिला व मुलींसाठी अतिशय महत्त्वाची आहे, कारण महिला व बालविकास विभागाकडून 2026-27 या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती उपाययोजना अर्थात SCP अंतर्गत महिलांसाठी शिलाई मशीन आणि शाळकरी मुलींसाठी मोफत सायकल देण्याबाबत लाभार्थी निवड प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या संदर्भात 21 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा परिषद अमरावतीच्या महिला व बालविकास विभागाकडून पत्र काढण्यात आले आहे. या पत्रामध्ये पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज घेऊन त्यांची छाननी करून यादी सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की ही शिलाई मशीन कोणाला मिळणार, मोफत सायकल कोणत्या मुलींना मिळणार, काय पात्रता आहे, कोणती कागदपत्रे लागणार आणि अर्ज कुठे करायचा, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर चला सर्व माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. ग्रामीण महिलांसाठी पिको शिलाई मशीन योजना. तर ग्रामीण महिलांना पिको शिलाई मशीन वाटप करणे 90% अनुदानावर ही योजना आहे. या योजनेमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील 12 लाभार्थ्यांची निवड करण्याचा उल्लेख संबंधित GR मध्ये दिलेला आहे. या योजनेमध्ये ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच कोविडग्रस्त, विधवा आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पात्र महिलांना प्राधान्याने लाभ देण्याचे नमूद करण्यात आलेले आहे. जर दारिद्र्य रेषेखालील पात्र महिला पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्या नाहीत, तर वार्षिक उत्पन्न 1,20,000 रुपयापर्यंत असलेल्या इतर महिलांनाही लाभ देण्याची तरतूद संबंधित GR मध्ये पत्रामध्ये नमूद आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे लाभार्थीचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच शासनमान्य संस्थेकडून शिवणकला प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याचेही या पत्रात नमूद आहे. लाभार्थीने या योजनेचा लाभ स्वतः घेणार असून त्याचा गैरवापर करणार नाही. तसेच यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नाही याबाबत स्वयं घोषणा प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. आणखी एक महत्वाची माहिती म्हणजे या योजनेचा लाभ DBT द्वारे देण्यात येणार असून लाभार्थ्यांच्या खात्यात 90% रक्कम जमा केली जाणार असल्याचे पत्रात नमूद आहे. म्हणजेच ही योजना फक्त नावापुरती नसून पात्र लाभार्थ्यांना आर्थिक स्वरूपात लाभ देण्याची प्रक्रिया आहे. मैत्रिणींनो, दुसरी योजना आहे मुलींसाठी मोफत सायकल योजना. आता दुसरी आणि विद्यार्थिनींसाठी अत्यंत महत्वाची योजना पाहूया. ही योजना आहे इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील शाळकरी मुलींसाठी मोफत सायकल योजना. या योजनेमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील 20 लाभार्थी नमूद करण्यात आले आहे. आता हे 20 लाभार्थी एका जिल्ह्यापुरते मर्यादित आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये पण ही योजना येणार आहे, पण सदर ही योजना अमरावती जिल्ह्यासाठी आहे. या योजनेमध्ये ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या मुलींना लाभ देण्यात येणार आहे. विशेषतः कोविडग्रस्त, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पात्र मुलींना प्राधान्य देण्याचे नमूद आहे. जर अशा पात्र लाभार्थी पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्या नाहीत, तर वार्षिक उत्पन्न 1,20,000 रुपयापर्यंत असलेल्या इतर मुलींनाही लाभ देण्याची तरतूद आहे. या योजनेसाठी मुलगी इयत्ता 5वी ते 12वी मध्ये शिकत असणे आवश्यक आहे. तसेच एक अतिशय महत्वाची अट अशी आहे की मुलीला घरापासून शाळेचे अंतर 2 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असल्याबाबत आणि ती संबंधित शाळेत शिकत असल्याबाबत प्रमाणपत्र आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक शाळकरी मुलीला सरसकट सायकल मिळेल असे नाही. दिलेल्या पात्रता आणि निकषाची पूर्तता करणे आवश्यक आहे. सदर योजनेमध्ये लाभार्थीच्या खात्यात 100% रक्कम DBT द्वारे देण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद आहे. तसेच पात्र विद्यार्थिनींना सायकलचा लाभ देण्यात येणार आहे. कागदपत्राबाबतची महत्वाची माहिती बघा. आता मैत्रिणींनो, कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यापूर्वी कागदपत्रे तयार ठेवणे अतिशय महत्वाचे असते. या पत्रानुसार परिस्थितीनुसार ग्रामीण रहिवासी असल्याचा दाखला
उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, शैक्षणिक आणि शाळेशी संबंधित प्रमाणपत्र, स्वयंघोषणा प्रमाणपत्र आणि यापूर्वी लाभ घेतलेला नसल्याबाबतचे प्रमाणपत्र अशी कागदपत्रे आवश्यक ठरू शकतात. सिलाई मशीन योजनेसाठी शिवणकला प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र विशेष महत्वाचे आहे. सायकल योजनेसाठी शाळेचे अंतर आणि मुलगी संबंधित शाळेत शिकत असल्याचा पुरावा महत्वाचा आहे. अर्ज कुठे करायचा, तर या पत्रामध्ये तालुका स्तरावर पात्र लाभार्थ्याचे अर्ज येऊन त्याची तपासणी करून यादी जिल्हा परिषद कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. प्रकल्प स्तरावर तुम्हाला अर्ज करायचा आहे. तसेच या योजनेची माहिती अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायतीमार्फत ग्रामीण भागातील लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. म्हणून आपल्या गावातील अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत संबंधित बाल विकास प्रकल्प कार्यालयात या योजनेबाबत माहिती घ्या. अत्यंत महत्वाची तारीख मैत्रिणींनो, अमरावती जिल्ह्यासाठी या पत्रामध्ये पात्र लाभार्थ्यांची यादी 25 ऑगस्ट 2026 पर्यंत कार्यालयाकडे सादर करण्याचे सांगितलेले आहे. ही माहिती अमरावती जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाच्या 21 ऑगस्ट 2026 रोजीच्या पत्रावर आधारित आहे. म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात यासाठी आणि याच संख्येने लाभ मिळेल असे समजू नका. आपल्या जिल्ह्यातील अधिकृत सूचना आणि पात्रता नक्की तपासा. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जर तुमच्या गावात एखादी गरजू महिला शिलाई मशीनसाठी पात्र असेल किंवा एखादी मुलगी सायकलसाठी पात्र असेल तर ही माहिती तिच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कारण सरकारी योजनेची माहिती योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणे ही सुद्धा एक सामाजिक जबाबदारी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, गरजू व्यक्तीपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महिला आणि बालविकास विभागाच्या योजना, सरकारी निर्णय आणि नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला जोडले रहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.